ही कारवाई केली आहे। आता पुढची बातमी, विकी इंगळे मृत्यू प्रकरणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या माजी आयुक्तांसह 6 डॉक्टरांवरती गुन्हा दाखल झालाय। 28 मार्च 2019 ला मनपा रुग्णालयात उपचारादरम्यान विकी इंगळे या तरुणाचा मृत्यू झाला होता। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला होता। सीबीडी प्रथम दंडाधिकारी न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत आणि न्यायालयाच्या आदेशानंतर वाशी पोलीस ठाण्यात 7 जणांवरती गुन्हा दाखल झाला। माजी आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्यासह वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रशांत जवादे, हेमंत इंगोले, किरण वळवी, प्रभा सावंत, शरीफ तडवी आणि आरती गणवीर यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय। अधिक सविस्तर जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांच्याकडून। प्रमोद, आपण बघत असाल ज्या पद्धतीने विकी इंगळे जो तरुण आहे याचा 28 मार्च 2019 ला मृत्यू झाला होता। त्याला परिवहन समितीचे सदस्य राजेंद्र इंगळे जे त्यावेळेस होते त्यांचा मुलगा तो आहे आणि त्याला नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये अचानक पोटामध्ये किंवा अचानक प्रकृती बिघडल्याने दाखल करण्यात आले होते। मात्र त्यावेळेस डॉक्टरांनी केलेल्या उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आणि त्याचा ठपका ठेवून राजेंद्र इंगळे यांनी डॉक्टरांवर मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप केला आणि अनेक ठिकाणी याविषयी तक्रारही केल्या। त्यावेळेसचे आयुक्त जे मिसाळ आहेत, अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे त्यांनी तक्रार केली होती। त्यांनी निवेदनाद्वारे सांगितलं होतं की डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे माझ्या मुलाचा मृत्यू झालाय। त्यावेळेस त्यांनी एक समिती स्थापन केली होती। त्या समितीच्या मार्फत चौकशी केली। त्याच्यानंतरही त्या समितीमधून स्पष्टपणे समोर आलं की हे डॉक्टरच या मुलाच्या मृत्यूला जबाबदार आहेत। मात्र त्या डॉक्टरांवर त्यावेळेचे अण्णासाहेब मिसाळ जे आयुक्त होते त्यांनी कोणत्याही प्रकारे कारवाई केली नव्हती आणि त्यामुळे नाईलाजास्तव सीबीडी बेलापूर या न्यायदंडाधिकारी न्यायालयामध्ये त्यांना जावं लागलं आणि 6 डिसेंबर 2022 ला डॉक्टरच या मुलाच्या मृत्यूला जबाबदार आहेत अशा प्रकारचे 156(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे पोलीस स्थानकाला आदेश देण्यात आले आणि त्यामुळे रात्री 11 वाजता या सगळ्या डॉक्टरांवर 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे या संपूर्ण डॉक्टरांच्या अडचणीमध्ये आता वाढ होताना दिसते। बिलकुल प्रमोद, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। पुणे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे। रेल्वेने प्रवास करायचा असल्यास रेल्वे स्टेशनवरती 1 तास आधी पोहोचा अशी सूचना देण्यात आली आहे। नियोजित ट्रेन सुटण्याच्या आधी 1 तास प्रवाशांनी रेल्वे स्टेशनवरती पोहोचावं असं रेल्वे व्यवस्थापनानं सांगितलंय। गेल्या काही दिवसांपासून पुण्याहून सुटणाऱ्या ट्रेनमध्ये चेन ओढण्याचं प्रमाण वाढलंय। यासोबतच पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे। त्यामुळे प्रवाशांना स्टेशनवरती पोहोचायला उशीर होतोय आणि त्यामुळेच काही लोक ट्रेन सुरू झाली की मुद्दाम चेन ओढतात। प्रवासी 1 तास आधी आल्यास ही समस्या सुटेल असं रेल्वेचं मत आहे। त्यामुळे पुणे रेल्वे स्टेशनमधून ट्रेन पकडणाऱ्या किंवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पुणे रेल्वेनं ही एक महत्त्वाची सूचना दिली आहे। ट्रेनच्या वेळेच्या आधी 1 तास अगोदर पोहोचा, कारण पुण्यातील आता ट्रॅफिक जामची समस्या जी लोक तोंड देत आहेत त्यांना पुणे स्टेशनला किंवा आपल्या योग्य वेळेमध्ये पोहोचण्यास उशीर होतोय आणि त्यामुळे ट्रेनच्या चेन खेचण्याचं प्रमाण वाढले आणि म्हणूनच पुणे रेल्वेकडून ही सूचना प्रवाशांना देण्यात आलेली आहे की ट्रेनच्या वेळेच्या अगोदर 1 तास स्टेशनवरती पोहोचा। आता साई भक्तांसाठी एक खुशखबर आहे।